मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी डिजिटल माध्यमांच्या वाढत्या महत्वाचेर भर दिलो आणि खास करून कोविडा उपरांत हे माध्यम लोकांकडेन संवादाचं एक मुखेल व्यासपीठ जाल्याचं सांगले. तांणी म्हणले की ह्या युगात लोक दुसऱ्या दिसाच्या खबरांपत्राची वाट पळयत नाहीत, कारण तांकां खबऱ्यो रोखड्योच मिळतात. तसेच जेन झी आणि जेन अल्फा पिळगेचे तरणाटे वर्तमानपत्रांत वाचपा परस वा टीव्ही पळोवपा परस रोखड्या फॉर्मॅटांतली माहिती पळोवपाक पसंती दितात, असेही तांणी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांचे विकसीत भारत हे सपन साकार करपा खातीर सगळ्यांच्या जोडपालवाची गरज आसा, असेही मुख्यमंत्री सावंत हांणी सांगले. पहिल्यांदा सांगितलं असेल तर ते गोव्याने आणि ते लीड जर कोणी केलं असेल तर ते सुभाष फळदेसाई यांनी, विच इज अप्रिशिएटेड बाय हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. आणि त्याला आपण पर्पलच का म्हणतोय तर इंटरनॅशनली दिव्यांगासाठी पर्पल हा कलर हा रिकॉग्नाइज केलेला आहे, म्हणून त्याला इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल ऑलमोस्ट 20 वेगवेगळ्या कंट्रीतले जे दिव्यांग आयुक्त जे आहेत त्याने या इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवलमध्ये भाग घेतला. आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत या दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी अशी वेगवेगळी ऑर्गनायझेशन्स या पर्पल फेस्टिवलमध्ये आली होती. त्याची खासियत आहे. या कार्यक्रमाला खास करून म्हणजे ज्याने हा कार्यक्रम लीड करतात श्री राजा मानेजी, फाउंडर प्रेसिडेंट आपले डिजिटल मीडिया याचे आहेत, त्यांचंही स्वागत. श्री ओमप्रकाश शेट्टी, हेड ऑफ द आयुष्मान भारत. श्री रामकृष्ण मेहताल, स्टेट प्रेसिडेंट ऑफ द बीजेपी किसान मोर्चा. आणि व्यासपीठावरती असलेले बाकी मान्यवर, समोर असलेले विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणीहून आलेले वेगवेगळे डिजिटल मीडियाचे हेड आणि विशेष करून आमचे मित्र श्री अनिल पाटील जे गोवा हेड आहेत, त्यांनी मुद्दामून या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं आणि मला या कार्यक्रमाला यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो. हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालणार आहे. वेगवेगळे मान्यवरांचं या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतोय तसं संवाद तुमच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटल मीडियाचा कशा पद्धतीने पुढे जावा आणि डिजिटल मीडिया ही कशा पद्धतीने ऑफिशियली फॉर्म्युलेटेड म्हणा किंवा त्याला आपण जे म्हणतोय की फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने बसवावी याच्यावरतीही चर्चा होईल. आपण सगळ्यात अगोदर म्हणतोय की डिजिटल युग म्हणा किंवा डिजिटल इंडिया ही सुरू जर कोणी केली असेल तर ते हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. त्यामुळे तुम्ही आत्ता जे सांगितलं की डिजिटल मीडिया ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही माझ्यावरती सोपवलेलं आहे. मी नक्कीच म्हणजे हा विषय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि सेंट्रल मिनिस्टर फॉर द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग ह्यांच्यापर्यंत ह्याच्यासाठी खास पत्र लिहीन आणि तुमचे सगळे विषय जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. मी म्हणतो की ज्याने डिजिटलमध्ये क्रांती घडवली हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, त्यांना नक्कीच हा विषय माहिती पण आहे. फक्त तो विषय त्यांच्या डोळ्यासमोर आणून तो फॉर्म्युलेट करण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण बघतोय की सुरुवातीला पत्रकारिता, त्यानंतर रेडिओ आणि त्यानंतर टेलिव्हिजन मीडिया आणि आता त्याच्यानंतर कोविड नंतर ज्याला बूम जर कोणी दिला असेल तर तो डिजिटल मीडियाने. म्हणजे कोविडच्या काळात सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डिजिटल मीडियाने केलं. आणि आपण म्हणजे त्यांना एकत्र श्री राजा मानेजी यांनी त्यांना एकत्र आणून पूर्ण देशभर त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं, असोसिएशन करण्याचं काम केलं. त्यासाठी आपण आणि आपले जे सगळे पदाधिकारी आहात गेली 3 वर्ष सातत्याने आपण जे काम करतात त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे एकदम आपण म्हणतोय की झटक्यात लगेच कुठलीही बातमी पोचवायची असेल तर ती बातमी म्हणजे उद्याच्या पेपरची वाट बघायची गरज नाही किंवा जाऊन टीव्ही लावून बातमी बघायची गरज नाही. हातात असलेल्या मोबाईलवरती तुमच्या डिजिटल मीडियाच्यामुळे लगेच आपण आहे त्या ठिकाणी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण जर बघतोय तर की ह्याचे फायदे पण आहेत आणि याचे तोटे पण आहेत म्हणजे बरेच. त्यामुळे मी तर म्हणेन की वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळी कामं ही पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या झेनझीला कळायला लागलीत. तसं बघितले तर झेनझी कुठलाही पेपर वाचत नाही आहेत आणि त्या टी व्ही पण बघत नाही आहेत. आता झेनझी जे असतात ते फक्त मोबाईलवरती असतात आणि मोबाईलमधल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती, मग ते इंस्टाग्रामपासून ते व्हॉट्सॲप म्हणा किंवा बाकी म्हणजे बाकी सगळे असणारे प्लॅटफॉर्म आणि त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती डे बाय डे आपण डेव्हलप्ड होतात. आपण आपले कंटेंट आणि आपली क्रिएटिव्हिटी, आपले इनोव्हेशन्स आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण प्रेझेंट करतात.
आणि खरं तर म्हणजे आजचं हे डिजिटल युग हे झेनझीला आकृष्ट करणारं युग पण आहे. कारण त्यांच्यापर्यंत जर बातमी पोचवायची असेल तर दिस इज ओनली द मीडिया आणि या डिजिटल मीडियामधूनच आपण त्याच्यापर्यंत पोचवू शकतोय. कारण हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसित भारत 2047 हे स्वप्न ठेवून काम करतात आणि ते स्वप्न जर सातत्यात उतरायचं असेल तर इट इज अन कोलॅबोरेशन कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल. इट इज नॉट अलोन. म्हणजे कोणी प्रधानमंत्री मुख्यमंत्री हे विकसित भारत करू शकणार नाहीये. तर विकसित भारत करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात डिजिटल मीडियाचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. मी का म्हणतोय तर आपण बघतोय की आपण तयार केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत होत असेल तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार? कारण आत्ताची जी झेन झी म्हणा किंवा झेन अल्फा येणार आहे हे काही पेपर वाचणार नाही आहेत. त्यामुळे पेपरमध्ये कुठलीही मोठी बातमी आली, उद्या कुठलाही मोठा लेख आला तर झेन अल्फा तर नाहीच नाही आहे. त्यामुळे ते शॉर्ट कंटेंटमधून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणं आज दिस इज अन व्हेरी मच कॉम्पिटिटिव्ह या युगामध्ये विदिन अ गुड ग्राफिक्स किंवा विदिन अ शॉर्ट कंटेंट हे पोचवणं हे जास्त गरजेचं आहे. आणि ते म्हणजे म्हणजे ऑल ऑफ यू आर मोस्टली 25 वर्षाच्या वरचे आहात तरी पण आपण सगळे करतात म्हणून आपलं खूप खूप अभिनंदन. कारण यू हॅव ॲडॉप्टेड द टेक्नॉलॉजी. अनलेस अँड अंटील आपण टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करत नाही तोपर्यंत आपण ह्यामध्ये टिकू शकत नाहीये. म्हणून म्हणजे आपण आपली बेस ऑलरेडी स्ट्रॉंग केलेली आहे. आपल्याला जी राज्य मान्यताचा आपण विषय जो केला की नक्कीच की गोव्यामध्ये म्हणजे जो रजिस्टर्ड पत्रकार आहे की अनिल पाटीलजींना माहिती आहे की त्यांच्यासाठी इथं लॅपटॉप घेण्यापासून कॅमेरा घेण्यापासून इवन दो वी आर गिविंग द ई बाईक्स फॉर द पत्रकार. म्हणजे पत्रकारांना ई बाईक सुद्धा आम्ही देतोय. पत्रकारांना पेन्शन त्यांच्या रिटायरमेंट एज नंतर ऑलरेडी आहे. पत्रकार इन्शुरन्स कव्हरेज ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत. पत्रकारांना राजधानीमध्ये राहण्यासाठी त्यांना पत्रकारांसाठी वेगळा फ्लॅट कॉलनी ही पत्रकारांची वेगळी आहे. त्यांचे 1-2 ठिकाण फक्त प्रेस रूमचा थोडासा विषय आणि त्यातल्या त्यात अजूनही त्याने म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशी पण वेगळी वेगळी असोसिएशन, पण गुज म्हणून जे त्यांचे असोसिएशन आहे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. दरवर्षी असे चांगले जे पत्रकार आहेत त्यांचं फेलिसिटेशन आणि दरवर्षीच्या बजेटमध्ये त्यांचा डिमांड पास केल्याशिवाय बजेट पासच होत नाही असं म्हटले तरी चालेल की त्यांचा डिमांड हा पहिला चांगल्या पद्धतीने इट इज ऑलवेज म्हणजे इट इज अन अपग्रेडेड म्हणायला काही हरकत नाही. पण ऑफकोर्स वी गिव्ह ड्यू रिस्पेक्ट फॉर ऑल द पत्रकार्स. त्यांना सांगून दे आर ऑल्सो प्लेज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रुशियल रोल्स इन अवर स्टेट इन होल द नेशन असं म्हणेन मी. पण गोव्यामध्ये सदोदित पत्रकारांचा सन्मान मान जे कोणी करत नसेल तर मला वाटतं त्यांनाच त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाहीये. पण ऑफकोर्स म्हणजे लोकशाहीतल्या 4थ्या स्तंभाला हा आदरपूर्वक गोव्याच्या सरकारने त्यांचा सन्मान मान ऑलवेज केलेला आहे. यापुढेही मी म्हणेन की एखाद्या प्रकारचा एक चांगला व्हॉइस क्रिएट करण्याचा काम हा डिजिटल मीडियाने केलेला आहे. म्हणजे एवढ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल असून सुद्धाही म्हणजे डिजिटल मीडियाचा एक वेगळा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि दॅट इज अजूनही पुढे तो जास्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होईल. फक्त एवढंच आहे की माननीय मंत्रीजी सुभाष फळदेसाई यांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं होत असताना म्हणजे इट इज अन ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. घाईघाईमध्ये कुठलीही बातमी ती चुकीची जाऊ नये आणि ते कुणाची इमेज म्हणजे एखाद्या माणसाला स्वतःची इमेज क्रिएट करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे आपण म्हणतोय की राजकारणामध्ये सुद्धा 10-10 वर्षानंतर एखाद्याची इमेज तयार होते. पण आपल्या एखाद्या न्यूजमुळे त्याची इमेज कम्प्लिटली संपून जाऊ शकते. त्यामुळे यू वॉन्ट टू व्हेरीफाय द ईच अँड एव्हरीथिंग आणि त्याशिवाय म्हणजे कोणाच्याही इमेजला धक्का लागू नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं. नक्कीच आपली डिजिटल मीडियासुद्धा रिसर्च ओरिएंटेड असावी. इट शुड बी द रिसर्च ओरिएंटेड. देर शुड बी द प्रूफ. ओके, आपण म्हणतोय की विदाउट प्रूफ इट शुड नॉट बी देअर. देर आर सो मेनी थिंग्स म्हणजे इट इज देअर. पण ते लोकांसमोर आणणं फार गरजेचं आहे आणि ऑलवेज
इतिहासही लोकांसमोर यावा यासाठीही आपला प्रयत्न असावा. ज्या पद्धतीने म्हणतो आपण इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी याच्या गोष्टी करतोय, त्यावेळी मागचा इतिहास हा लोकांना समजावा हाही तेवढाच गरजेचा असतोय. आणि त्यामुळेच आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजी आणि फ्युचर जर्नलिझमसाठी आपण सगळेजण वापर करत असाल असं मी म्हणेन. आणि पुनश्च जाताना एकदा की माझ्या हस्ते आज महाराष्ट्रातील आणि गोव्यातील बऱ्याच लोकांचा सत्कार केला. विशेष करून म्हणजे नो डाऊट इट इज ॲप्रिशिएटेड. महाराष्ट्रातील विशेष बीड, बार्शी या ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून सरपंचापासून या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कित्येक जण या ठिकाणी आला आहात. आपलं काम हे खूप मोठं आहे, आपलं काम हे खूप प्रेरणादायी आहे आणि अशाच पद्धतीचं काम हे एखाद्या राज्याला नाही देशालाही अपेक्षा आहे. मला वाटतं तुमची प्रेरणा घेऊन इतरही लोक हे काम वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू करेल, कारण ह्यानेच आपला देश हा विकसित भारत होऊ शकतोय. म्हणून मी पहिलंच म्हटलं की विकसित भारत करण्याचं काम हे फक्त मोदीजींचं नाही आहे. विकसित भारत करण्याचं काम हे आपलं सगळ्यांचं मिळून आहे. आणि मला खात्री आहे की डिजिटल मीडियातले माझे सगळे मित्र हे मोदीजींचा विकसित भारत 2047 नक्कीच करणार आहात. आणि विकसित भारत झाल्यानंतर माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना निमंत्रण गोव्यामध्ये आहे. मी नक्कीच त्यावेळी राजा माने साहेब अशाच पद्धतीचं अधिवेशन घडवून आणा. मी पूर्णतः म्हणजे नो डाऊट मध्ये तुम्ही घडवणार असाल नक्कीच, कारण तुम्ही राज्य अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी घडवत असाल. पण त्यावेळी नक्कीच आपल्यालाही आवडेल की भारत देश आणि गोवा प्रदेश, कारण गोव्याचा मागच्या 7 वर्षामध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे की इट विल बी ॲट अ पीक लेवल इन द 2047 याची मला खात्री आहे. आणि एवढंच सांगून परत एकदा आपण खूप खूप लांबून या ठिकाणी आलात त्यासाठी पुनश्च आपल्या सर्वांचं गोव्यामध्ये खूप खूप स्वागत. सन्स अँड सी याबरोबर स्पिरिच्युअलिटी ऑल्सो एन्जॉय इन द स्टेट ऑफ गोवा एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.